राजे यांच्याबद्दलचं आकलन असं की ते काही प्रोफेशनल पॉलिटिशियन नाही आहेत. म्हणजे डाव प्रतिडाव अशा पद्धतीत मी तरी त्यांचं राजकारण बघितलं नाही. आणि म्हणून मी बारामती मध्ये असताना पालकमंत्र्यांना तोच प्रश्न विचारला की मला छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य आहे. कारण इतक्या आक्रमकपणे ते असं काही करतील. कारण आजपर्यंत जेवढ्या आंदोलनात त्यांची भूमिका मी बघितली ती बऱ्यापैकी समन्वयाची होती. राजे, ज्या वेळेला असं मी म्हणतो, तुमचा असा उल्लेख करून देतो, आता आपण लाईव्हच आहोत महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या समोर, तर कोल्हापूरचे खासदार यांनी आत्ता घेतलेली भूमिका मला फार तुमच्या दृष्टीनं महत्त्वाची वाटते. ते असं म्हणतात की माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली, परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध व्यक्त करतो. कोल्हापूरच्या खासदारांनी तुमचा निषेध व्यक्त करणं ह्याच्यातच सगळं आलं. छत्रपती शाहू महाराजांनी आपली भूमिका खासदार म्हणून, कारण का ज्या लेटर पॅडवर जे पब्लिश केलेलं आहे पत्र, हे लोकसभेचे खासदार म्हणून पब्लिश केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ते दुसरी बाजूसुद्धा ते छत्रपती आहेत, महाराज आहेत. आणि महाराज या नात्याने ते महाराष्ट्राचे छत्रपती आहेत, महाराज आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही. पण छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पत्रात नमूद केलेलं आहे की माझी जी आक्रमकता जी होती त्याचा ते निषेध करतो म्हणतात. आता ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे आणि मी तो नेहमी रिस्पेक्ट करतो, मी सन्मानसुद्धा करतो. पण मला अतिशय माझ्या आक्रमकतेच्या बाबतीत अत्यंत गर्व आहे. त्याला कारणच असं आहे की माझी ही आक्रमकता ही माझ्या स्वार्थासाठी किंवा राजकीय पोळी भाजवण्यासाठी ही नव्हती. मी गडकोट किल्ल्यांच्यासाठी आज नाही, 2004-5-6 पासून माझी सुरुवात असेल अनेक गडकोट किल्ल्यांसाठी. रायगडचं तर सर्वांना ज्ञात आहे. या विशाळगड किल्ल्याला सुद्धा मी खासदार असताना 5 कोटीचा फंड दिला आहे. रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातला सुद्धा किल्ला, त्याला सुद्धा 5 कोटीचा फंड दिला आहे. आजपर्यंत कुठल्याही पुढारी, कुठल्याही नेत्यांनी गडकोट किल्ल्यांसाठी काम ऑन रेकॉर्ड केलेलं नाही आहे. प्रामुख्याने विशाळगड किल्ला याला हा नुसता विशाल नाही आहे, त्या किल्ल्याची ठेवण सुद्धा जर आपण पाहिली ती एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि विशाळगड किल्ला हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी एक रक्षणकर्ता म्हणून हा किल्ला समोर आला. ज्यावेळी सिद्धी-जोहरचा वेढा होता पन्हाळ्यावर, ज्यावेळी शिवाजी महाराज संकटात असताना शिवाजी महाराज ज्यावेळी बाहेर पडले आणि विशाळगडला पोचले. आज विशाळगड किल्ला नसला तर काय झाली असती परिस्थिती स्वराज्याची. या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं. या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण केलं. ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांच्या पाठोपाठ संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका ताराबाई राणीसाहेबांचं वास्तव्य तिथं होतं. शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे ताराराणींचे चिरंजीव, करवीर संस्थापिका ताराराणींचे चिरंजीव, कोल्हापूरचे पहिले छत्रपती शिवाजीराजे हे छत्रपती तिथं झाले. पण मग ही गोष्ट खासदारांनी का लक्षात नाही घेतली? नाही, मी करतो. तर हे तिथं हे छत्रपती जे झाले तिथं राजाराम महाराजांच्या पत्नी या सती झाल्या. तिथं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र, आत्ताचे राजे छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी ते जीर्णोद्धार केला त्या समाधीचा. आणि अशा विशाळगडसाठी मी जर आक्रमकपणा मी दाखवला तर काय चुकीचं आहे? माझ्यासाठी तो गर्व आहे, माझ्यासाठी गर्व आहे. म्हणजे तिथं जर तुम्ही त्या विशाळगड किल्ल्यावर गेला तर अशी महाभयानक परिस्थिती आहे. इतकं गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे, गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे. तिथं एका धर्माचं अतिक्रमण नाही आहे, दोन्ही धर्माचं अतिक्रमण तिथं झालेलं आहे. हे मला प्रामुख्याने नमूद करायचं आहे. म्हणजे ज्या विशाळगडाने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं आणि अशा किल्ल्यासाठी मी जर
आक्रमक भूमिका घेतली नाही तर माझा या घराण्यात सुद्धा राहण्याचा अधिकार काय?